अकाउंट मध्ये आपण व्यक्ती आणि संस्था यांचा समावेश करतो। रिअल अकाउंट मध्ये संस्थेच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत, मालमत्ता असेल, संपत्ती असेल, त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात। रिअल अकाउंट मध्ये आपण संस्थेच्या मालमत्ता ज्या काही असतील त्या आपण सगळ्या रिअल अकाउंट मध्ये टाकतो। आणि शेवटचा अकाउंट आहे नॉमिनल अकाउंट। नॉमिनल अकाउंट मध्ये आपण संस्थेचे सर्व खर्च, त्याचबरोबर संस्थेला झालेलं नुकसान किंवा ज्याला लॉस म्हणू आपण, तोटा, आणि बरोबरीनच संस्थेला मिळालेलं उत्पन्न आणि संस्थेला झालेला नफा, अशा सगळ्याच गोष्टी आपण नॉमिनल अकाउंट मध्ये रेकॉर्ड करतो। रिपीट करतो।